स्तुती करतो, प्रभूच्या नावाला महिमा देतो। अद्भुत रीतीनं प्रभू त्याच्या लोकांची भेट घेत आहे। प्रार्थना कुठे आहे याच्यापेक्षा प्रार्थना कोणाकडे सादर करतो ते फार महत्त्वाचं आहे। ज्यावेळेस आम्ही आमच्या प्रार्थना देवाजवळ मांडतो किंवा जे लोक प्रभूच्या उपस्थितीमध्ये देवाच्या सानिध्यामध्ये राहतात आणि परमेश्वर त्या लोकांना बदलून टाकल्याशिवाय राहत नाही। मला वाटतं चांगलं आठवतं की आपण जवळजवळ 40 लोक, कुठलं गाव, देव टाकळेवरून 40 लोक या ठिकाणामध्ये खास गाडी करून आले होते। आणि त्याच्यामध्ये एका बहिणीची साक्ष की जवळजवळ 13 वर्षापासून पंप घेतल्याशिवाय त्याला चालता पण येत नव्हतं, काम करता येत नव्हतं 13 वर्ष। आणि नेमकं ते गाडी करून त्यांना असं वाटलं की एवढ्या लांब जवळजवळ देव टाकळे आपण जाता जाता आपला घाम निघाला नाही का की एवढ्या लांब जायचं, परंतु ते तिकडून या ठिकाणामध्ये आले। आल्यानंतर येशूला तुमचा कळवळा येतो हा संदेश त्यांनी ऐकला। नेमका त्या दिवशी तो संदेश काहीतरी चालू होता, त्यांनी सांगितलं, संदेश पण पाठवला। 13 वर्ष जो अस्थमा, जो दमा, आणि त्याच्यामुळं त्यांना पंप केल्याशिवाय चालता येत नव्हतं, काम करता येत नव्हतं। परंतु त्या असं म्हटलं की इथं आले या मंदिरामध्ये, त्याच्यानंतर देवानं स्पर्श केला आणि विदाऊट पंप गेली 8 महिने त्यांना पंप लावण्याची गरज नाही, काही गरज नाही, आणि एकदम नॉर्मल जीवन ते जगत आहे। त्यांनी सांगितलं की परमेश्वर या मंदिरामध्ये आमच्यासाठी महत्कृत्य करत आहे। लक्षात ठेवा, देवाच्या सानिध्यामधला वेळ हा कधीच वाया न जाणारा वेळ आहे। मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून मिळेल? आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता देव। ज्यानं जग निर्माण केलं तो सगळं काही करायला समर्थ आहे। अजून एका बहिणीची साक्ष की तिने, खरं तर साक्षी एवढ्या की माझ्या लक्षात पण राहत नाही, आज तर खूप साक्षी, शुक्रवारच्या साक्षी तर भरपूर येतात, ते त्यात मंडळीला शेअर करा, मंडळीला सांगा। परंतु बुद्धी जरा माझी जास्तीत जास्त फक्त वचनाकडे असते, त्याच्यामुळं माझ्याकडे ते लक्षात राहत नाही। मग सगळ्यांना लिहून घ्यायला सांगतो की तुम्ही लिहून घ्या, एकमेकाला पाठवून द्या। एक बहीण अनेक दिवसापासून तिची समस्या होती की ती गरोदर राहायची, त्याच्यानंतर तिचं लेकरू मिसकॅरेज व्हायचं, आणि एक स्ट्रगल तिच्यामध्ये की प्रभू मला तो आनंद देणार तरी कधी। मला माहिती की ज्या लेकर पोटामध्येच मरतात तो सगळ्यात जास्त दुःख असतं की लेकर पोटामध्ये मरत आहे। परंतु तिनं अनेक साक्षी ऐकल्या आणि मग चॅलेंज स्वीकारलं, ती म्हणते की पास्टर आता इथून पुढे माझं लेकरू मरू नये, तर देवानं मला लेकराचा आशीर्वाद द्यावा म्हणून तुम्ही प्रार्थना करा। प्रार्थना करणं सोपं आहे, प्रार्थनेमध्ये काही विशेष नाही, चमत्कार करणं अवघड आहे, तो देव करतो। आणि मग तिच्यासाठी प्रार्थना केली आणि तिचा काल मेसेज आला, एवढे वर्ष माझी लेकरं मेली पण आता मी 3 महिन्याची गरोदर आहे, 3 महिने झालं माझ्या पोटामध्ये बाळ आहे, देवाला सर्व काही शक्य आहे। उपदेश ऐकायचे नसतात तर उपदेश जगायचे असतात। जगायचा उपदेश जर तुम्ही नुसतं ऐकण्यासाठी आणि उपस्थित राहण्यासाठी आला तर तुमचा उपयोग नाही, पण त्याच्या उपस्थितीचा आनंद किंवा त्याच्यापासून काहीतरी घेऊन जाण्यासाठी आला तर 100% तुम्हाला ते मिळणार आहे। कारण देवाच्या हातामध्ये पुष्कळ आशीर्वाद आहे। म्हणतो तो अब्रामाकडे सारखा सारखा यायचा, त्याला तोंड दाखवायचा, काय पाहिजे देवाला द्यायचं असतं, म्हणून तो असं लिहिलंय, तो त्याच्या दारातनं चालला होता। 3 पुरुष त्याच्या दारातनं चालले, अब्राम पटकन गेला, त्यांना बोलवलं, जा म्हटलं तुझ्या, आणि मग त्यांनी बायकोला सांगितलं, मग ते सगळं काही मटण बिटन करून त्याला खायला घातलं। देव मटण बिटन खात नाही, पण आशीर्वाद द्यायच्यासाठी तो काहीतरी घेतो तुमच्याकडनं, लक्षात ठेवा। फुकट दिलं असतं तर मग किंमत नसती राहिली नाही का। मग तो तिथं बसला, मग खाल्लं, आणि मग आम्ही पाहतो की तो गेला, जाताना म्हटलं की आता सारेला मी आशीर्वाद देतो। देवाने त्याला आशीर्वाद दिला। सांगायचं तात्पर्य, कधी कधी देव तुम्हाला दर्शन यासाठी देतो की तुमच्या जीवनातली कमतरता निघून जावी। तुम्हाला कशाला या ठिकाणात यावं लागलं? कारण ज्या कमतरता तुमच्यामध्ये आहेत, जे उणिवा तुमच्यामध्ये आहेत, या तुमच्यातल्या उणिवा निघून जावं आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा। परिपूर्ण म्हणजे कुठंतरी आनंदामध्ये कमतरता आहे,
कोणाकडे नोकरी नसेल, कोणाला परदेशी जायचं असतं, अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. आणि जर तुम्ही मागच्या आठवड्याभरात बघितलं असेल तर कुणाचे विजाचं काम झालं. अजून आपल्याकडं ती येत होते पुण्यावरून नाही का, 2-3दा ते चर्चला आले. त्यांची मुलगी एअर हॉस्टेस, सगळ्यात भारी कंपनीमध्ये तिला एअर हॉस्टेसच्या पदावरती तिला देखील जॉब लागला. हे प्रभू सगळं काही करण्यासाठी समर्थ आहे. म्हणून संकट येणं हा आमच्या जीवनाचा भाग आहे. आणि संकट आल्यावर आमची रिॲक्शन तेवढीच महत्वाची आहे. संकट आल्यावर असं वाटतं कोणाला जाऊन सांगावं, मग याला सांग, त्याला सांग, त्याला सांग. आणि त्याच्यानंतर मी सगळं सांगितलं पण कुणी मदत नाही केली. डायला काय काय तुम्ही दिरला सांगितलं, मामाला सांगितलं, काकाला सांगितलं, सासूला सांगितलं, भावाला सांगितलं, बहिणीला सांगितलं, मावशीला सांगितलं, काकाला सांगितलं, पाळकाला पण सांगितलं, पण तरी पण आमचं संकट काही टळलं नाही. हो, कोणी आमच्यासाठी कोण प्रार्थना करतं का नाही हे पण आम्हाला माहित नाही. आमचं संकट टळायला तयार नाही. परंतु ज्या संकट येतं ना, ते संकट आम्ही नेमकं सांगायचं कुणाला हा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, जो तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे आणि जो तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि त्यातून तुम्हाला बाहेर काढणारा असा कोणीतरी मजबूत व्यक्ती असला पाहिजे, मग त्याला संकट सांगण्यामध्ये मजा आहे. लक्षात घ्या, संकट तुम्ही एकटं भोगता आणि दुसरे लोक तुमचं संकट एन्जॉय करतात. शद्रक मेशक अबेदनगोला भट्टीमध्ये टाकलं तर बघणारे एन्जॉय करत होते. ज्या दिवशी तुम्ही संकटामध्ये पडता त्यास लोक एन्जॉय करतात. परंतु आज मी ज्याच्याविषयी सांगणार आहे तो तुम्हाला त्यातून बाहेर काढतो, बाहेर काढतो प्रिया. म्हणून पौल म्हणतो की मी संकटाचा पण अभिमान बाळगतो. म्हणजे काय, मला गर्व आहे, मला आवडतं संकट. आणि पौल हे सुद्धा म्हणतो संकट आणि बंधनं माझी वाट पाहत. कोण तर आमची वाट पाहायला लागल्यावर आम्ही तिकडे जातो. नाही, मला वाट बघायला ते थांबायला जावं लागेल. सांगतो नाही का, जायचंय मला लवकर लवकर, इथून पळायचंय, का तर ते माझी वाट बघत आहे. आता पौलाला आत्मिक जीवन जगताना तो म्हणतो कोणीतरी माझी वाट पाहत आहे. कोण वाट पाहत आहे? संकट. कोण वाट पाहत? संकटानं वाट पाहिली पाहिजे. आणि पौल म्हणतो त्या संकटाविषयीचा मला अभिमान आहे. का अभिमान आहे? ते माझी कोण नाही बघत पण ते बघतो. तुमची वाट कोण नाही बघत, ना नवरा बघत, ना बायको बघत, ना लेकर बघत, पण संकट मात्र देवाच्या लोकांची वाट बघतं की कधी यांच्याशी मला डिस्कस करता यावं, चर्चा करता यावी. काहीतरी करून संकट तुमच्या जीवनामध्ये येतं. पण आज आम्ही जाणणार आहोत स्तोत्र संहिता 142 आणि त्याचं 1 आणि 2 वचन. स्तोत्र 142 1 आणि 2 वचन. मी आपल्या वाणीने परमेश्वराला आरोळी मारितो. मी आपल्या वाणीनं परमेश्वराला आरोळी मारितो. आरोळी मारतो. आपल्या वाणीनं परमेश्वराची विनवणी करीतो. परमेश्वराची विनवणी करतो. मी त्याच्या पुढे आपले गाराने मांडतो. कुणापुढे गाराने मांडतो? परमेश्वर. हा, आपले गाराने मांडतो. हा, मी आपलं संकट त्याला सांगतो. कोणाला सांगतो? परमेश्वर. म्हणजे संकट फक्त परमेश्वराला सांगा. आमेन. आज तुम्हाला काय शिकून जायचंय? संकट फक्त परमेश्वराला. बस. कोणाच्याच कानात सांगू नका, कोणा व्यक्ती समोर मांडू नका, कान देऊ नये का. कोणीच तुमच्या जवळचं नाही जेवढा देव तुमच्या जवळचा आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, तुमचं गाऱ्हाणं ऐकण्यासाठी जगामध्ये कोणी सुद्धा इंटरेस्टेड नाही, कोणीच नाही. जेवढं तुम्ही गाऱ्हाणं कराल ना तेवढे लोक तुमच्यापासून दूर जातील. पण जेवढं तुम्ही संकटामध्ये पडाल तितकं देव त्या संकटामध्ये आपले कान तुमच्याकडे लावत असतो. वाचा बरं परत वचन. मी आपल्या वाणीनं परमेश्वराला आरोळी मारितो. कोणाला आरोळी मारतो? परमेश्वराला. लक्षात ठेवा, ज्यावेळेस संकट तुमच्याकडे येतं ना त्यास दुसरा कोणाला आरोळी मारायला सांगू नका. काय प्रॉब्लेम होतो माहिती का? संकट आल्यावर मी साऱ्या गावाला फोन करून सांगतो प्रार्थना करा आमच्यासाठी, प्रार्थना करा आमच्यासाठी. आणि मग ते सगळे लोक प्रार्थना करायला सुरुवात करतात. बरेच लोक सकाळी उठल्यावर मला पाहिलं, आज सकाळी उठल्यावर तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली का?
नौकर आहे का तुमचा? मी करतो प्रार्थना आणि तुम्ही झोपा. किती इझी आहे. कुणाला तरी सांगणं तुम्ही प्रार्थना करा, ठीक आहे, मी एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती आहे आणि मी प्रार्थना करणं गरजेचं आहे, आणि मग तिकडून रिप्लाय पण काय येतात, बाळक साहेब एवढी तुम्ही प्रार्थना करता पण मला उत्तर का मिळत नाही? कारण तू झोपतो ना. तू कुठं आवाज मोठा करतो, गारणं कुठं देवासमोर मांडतो, तू कुठं देवाला आपलं मनोगत सांगतो, तू कुठं परमेश्वराकडे आरोळी मारतो. लक्षात ठेवा, संकट यासाठी येतं की आम्ही देवाला आरोळी मारावं. अजून एक गोष्ट मला सांगतो, देवाला पण वाटतं माझ्या बरोबर कोणीतरी चर्चा करावी. ऐका बरं का, कोणीतरी माझ्यावर चर्चा करावी असं लिहिलंय पवित्र शास्त्रामध्ये. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देव आदामाला भेटण्यासाठी येत होता आणि आदामाला प्रश्न त्याने विचारला, आदामा तू, म्हणजे काय हो, चर्चा करायची, गप्पा मारायच्या. देवाला तुमच्या बरोबर चर्चा करण्यात खूप मजा वाटते. देवदूतांबरोबर चर्चा करायला नाही आवडत. माणूस निर्माण करण्यामागे देवाचा हेतूच काय होता? तुम्हाला आणि मला निर्माण करण्यामध्ये तुम्ही त्याच्याबरोबर डिस्कस करावं, चर्चा करावी, चर्चासत्र घडावं. जेवढी तुम्ही देवाबरोबर चर्चा कराल ना, तितकं देव तुमच्याशी जास्त कनेक्टिव्हिटी ठेवतो. दोन प्रकारचे लोक असतात जगामध्ये. हा ग्रुप करून दिला, आम्ही म्हटलं ना, एक काम करा तुम्ही, ते नको माझ्यावर, ते बोलतच नाहीत, त्यांच्यावर मला कुठंच पाठवू नका. मुख गिळून चालतात. देवाला असले मुख गिळे लोक आवडतील का? तो तर देव आहे, त्याच्याकडे कुठं रिकामा वेळ आहे? त्याला चर्चा करणाऱ्या लोकांची गरज आहे. आदाम एदेन बागेतनं त्याला घालवण्याचं पहिलं कारण काय माहिती का? देव चर्चेसाठी आला आणि आदाम लपला. संकट आलं त्याच्याकडं, त्यानं त्याचं संकट त्याच्या पत्नी बरोबर डिस्कस केलं आणि पत्नी त्या ठिकाणामध्ये त्याला मिसगाईड करत आहे. परंतु दावीद काय म्हणत आहे माहिती का? मी माझं संकट आल्यावर माझं मुख उघडून, असंच लिहिलंय वाचा, मी आपल्या वाणीने, कुणाच्या वाणीनं? स्वतःच्या वाणीनं, तुमच्या तोंडानं तुमच्या देवाला तुमचं संकट सांगा. ठीक आहे, तुम्हाला प्रार्थना करणारे लोक योद्धे देवानं जगामध्ये ठेवलेले आहेत आणि त्यांनी प्रार्थना करत आहे. परंतु कधी कधी देवाला असं वाटतं लोकांनी सांगण्यापेक्षा तुम्ही सांगावं ना, तुम्ही बोलावं त्याच्यासाठी. थोडं तुम्ही तुमच्या रोगासाठी आरोळी मारावी, तुमच्या आर्थिक प्रश्नासाठी तुम्ही देवाकडे आरोळी मारावी. कदाचित तुम्हाला माहित नसेल, बऱ्याच लोकांची समस्या नाही, सांगायचं कसं हो देवाला? तोंडाने सांगायचं. काही लोक म्हणतात कसं प्रार्थना करायची, नेमकं कसं सांगायला पाहिजे? तो देव ज्यानं निर्माण केलं ना, तो निर्माण करताना किती साधा प्रश्न त्यानं देवानं बागेमध्ये आल्यावर, काही इंटरव्ह्यू घेतली आदामाची, आल्या विचारलं, आदामा तू, म्हणजे देवाचं बोलणं काही जास्त भारी आहे का? साधा प्रश्न विचार. त्याला माहितीये तुमची बुद्धी किती, तेवढाच विचारेल ना तो. त्याला तुमची बुद्धी माहितीये, तुमची ताकद माहिती, तुमच्यामध्ये असणारी कुवत त्याला माहिती, आणि त्याच दृष्टिकोनातनं तो तुमच्याशी बोलायला सुरुवात करेल. आता लहान लेकरं ज्याला बालवाडीमध्ये घातलंय त्याला कोणी आईन्स्टाईनचा नियम विचारेल का पायथागोरसचा सिद्धांत विचारेल? त्याला माहिती जेवढी बुद्धी तेवढंच सांगणार ते. ए फॉर ऍपल, ते नाही आलं तर 2 चापटी मारेल. पण त्याला काय आईन्स्टाईन कोण होता, विमानाचा शोध कोणी लावला, एवढे मोठे मोठे प्रश्न कोण विचारेल का? तसलं डिस्कशन कोण करणार आहे का? तुम्ही बघितलं तर ते टीचर, आणि जे टीचर लेकर लहान आहे त्याच्या समोर ते नाचतात, त्याला शिकवतात ते बडबड गीत, त्याच्याशी कसं बोलावं त्यांना माहितीये. पण तेच मुलं आता कॉलेज झालं, टीचरला नाचता येईल का? त्यांना माहितीये सगळं काही बदललेलं आहे. जास्त तुम्ही मॅच्युअर्ड होता त्यास देव सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्याशी बोलत असतो. तुमचं संकट पण वेगवेगळं असतं. मॅच्युअर्ड झाल्यावर शद्रक मेषक आबेदनगोला भट्टीत टाकलं, मॅच्युअर्ड होण्याच्या अगोदर नाही टाकलं. संकटाची पद्धत आहे, त्याचे पैलू आहेत. कधी कधी आम्ही मॅच्युअर्ड व्हावं याच्यासाठी देव वेगवेगळी संकट तुमच्यावरती सांगतो. पण कधी सुद्धा तुमचं संकट जगामध्ये कोणा मनुष्याला सांगू नका. मनुष्य फसवेल पण देव फसवणुकीपासून वाचवेल, देव तुमचं रक्षण करेल. प्रश्न हा उरतो की देवाला आपलं संकट सांगण्यामाग नेमकं आमच्या किंवा देवालाच का आमचं संकट सांगितलं पाहिजे, का सांगायला पाहिजे, हा पण प्रश्न आहे ना.
जर देवाला संकट सांगा म्हणता, देवाला संकट सांगा, का सांगितलं पाहिजे हे पण समजून घेणं गरजेचं आहे ना. आणि ज्या दिवशी तुम्हाला हे कळेल ना, देवाला तुमचं संकट, लक्षात ठेवा, बारीक सारीक प्रश्न देवाला सांगा, अगदी बारक्यातले बारके. आम्हाला असं वाटतं देवाला काहीतरी मोठ्या मोठ्या गोष्टी सांगाव्यात, नाही हो, बारीक बारीक सांगायच्या, बारीक सारीक. त्याला आवडतं ते. लेकरू ज्यावेळेस ते किरकिर करतं आई बापाला त्याचं ते हसतात, उलट कौतुक वाटतं आणि पटकनच नाही ते माझ्या बाळाला भूक लागली. पण ते बाळ नुसतं किरकिर करत बसलं नाही, त्याने नुसतं मम्मा चप्पा म्हणल्या म्हणल्या त्याला कळतं भूक लागली. मग काय सगळं ते मोठं निबंधच लिहून देत नाहीत की मला भूक लागली, मग अमकं झालं, मग माझ्या पोटात कावळे ओरडायला लागले, मग याला काय खायला घातलं. साधं सोपं मला भूक लागली या शब्दामध्ये सगळं काही उलगडलं जातं. तसं येणारं संकट देवाला का सांगायचं याच्या संबंधाने दुसरे राजे त्याचा 4था अध्याय आणि 1 पासून 7 पर्यंतची वचनं आपण वाचूया. दुसरे राजे 4था अध्याय 1 पासून 7 पर्यंतची वचनं. एकदा संदेश त्याच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाराने केले. एकीनं अलिशाकडे गारानं केलं. ती म्हणाली, ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा तो होता. परमेश्वराचं भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या दोन पुत्रास दास करून नेण्यासाठी आला आहे. अलिशाने तिला विचारलं, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. तुझ्या घरात काय आहे. ती म्हणाली, एक घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरामध्ये काही एक नाही. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. ती त्याचपासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केलं. ते तीचकडे भांडी आणि ती भरीत जाईल. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रास म्हणाली, मला आणखीन एक भांड आणून दे. त्यांनी म्हटलं, आता एकही भांड उरले नाही. बस देवापातलं वचन आशीर्वादित. आमचं टायटलच काय, आपलं संकट फक्त देवाला सांगा. आमची शिकवण काय किंवा आम्हाला काय शिकायचं, आमचं गाऱ्हाणं फक्त देवाला सांगितलं पाहिजे, जसं दावीद म्हणतो. आणि आता इथं दावीद म्हणत असताना या दावीदानं आपल्या जीवनामध्ये घेतलेले अनुभव आणि ते अनुभव आता आमचे बनले पाहिजे. कसं अनुभव आहे. संदेश त्याची पत्नी ती सुद्धा गारणं करते. कोणाकडे गारणं करते. अलिशाकडं. अलिशा एक प्रतिकात्मक देवाचं प्रतीक आहे. तो ज्याच्याकडे तुम्ही तुमचं गारणं करता आणि तो तुम्हाला सोल्युशन देतो. तिनं आपलं गाऱ्हाणं तिच्या कुठल्या नातेवाईकांकडे नाही मांडलं बरं का. तिच्या मुलाला तो जो देणेकरी, तो सावकार आहे ना, तो सावकार आता तिच्या मुलाला पकडून नेणार आहे. ती कर्जबाजारी आहे. आणि अशा अवस्थेमध्ये एक विधवा बाई आणि आता तिच्या मुलाचा पण आधार जाणार आहे आणि कष्ट करण्याची तिची इतकी कुवत पण नाहीये, परंतु तिनं तिचं गाऱ्हाणं कोणत्याच नातेवाईकांसमोर मांडलं नाही. का तिला रिलेटिव्ह नव्हते का तिला शेजारी पाजारी नव्हते का मदतीसाठी तू लोकांकडे जाऊ शकली नसती का सावकाराला पण ती म्हणू शकली असती की थोडंसं माझं माफ करा, मला देणारं कोणी नाही. कदाचित सेवक या नात्यानं आणि तिचं सेवकाची पत्नी या नात्यानं तिचं देणं तिने माफ केलं असतं, पण तिला टेम्पररी सोल्युशन नको होतं. ऐका, माणसाकडे गेली असती, सावकारानं तिचं कर्ज माफ करण्याच्या ऐवजी तो म्हटला असता व्याज माफ करतो, कर्ज तर तुला टप्प्याटप्प्याने द्यावं लागेल, असं पण त्याच्याकडे सोल्युशन असतं. पण तिला माहितीये मला असं सोल्युशन माणसाकडनं नको. अजून एक पर्याय मी तुम्हाला सांगतो. कदाचित कोणीतरी एक व्यक्ती किंवा राजा असेल, त्या काळात सगळे राजेच होते, राजेच पुस्तक म्हणजे राजाकडे जाऊन तिने आपलं गारणं मांडलं असतं, राजाने पण तिची मदत केली असते.
तिचं कर्ज आणि फिटलं असतं, पण तिनं त्या राजाकडे पण गारणं मांडलं नाही. मग कोणाकडे गारणं मांडलं? तिने अलिशाकडं म्हणजे देवाकडं आपलं गारणं मांडलं. आमेन. आता अलिशाकडं गारणं मांडल्याबरोबर त्या ठिकाणामध्ये असं वाचा बरं ते पहिलं वचन. एकदा संदेष्टांच्या शिष्यांच्या हा. स्त्रियांपैकी हा. एकीने अलिशाकडे अलिशाकडं गाराने केले. गारणं केलं. ती म्हणाली, ती म्हणाली, तुझा सेवक तुझा सेवक माझा नवरा माझा नवरा मरून गेला आहे. मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की पहा, ज्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात ती सगळी अवस्था देवाला कथन करा. आमेन. देवापासून काही लपलं नाही, पण तरी पण तुम्ही देवाला सांगितलं पाहिजे. कधी कधी काय होतं माहिती का, पहा तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यावर ना सगळे तुमचे सर्टिफिकेट तिथं टाकता. मग इंटरव्ह्यू घेणाऱ्याला माहित नाही का तुम्ही काय शिकलाय, पण तरी तुम्हाला विचारतात काय शिकला, मग तुम्ही उत्तर देता का, ठेवलंय की समोर. पण त्याला सांगावं लागतं तुम्ही खरंच शिकलाय का कोविड मध्ये सर्टिफिकेट मिळालं तुम्हाला. सांगावं तर लागतं ना, शिकलाय का नाही, तुम्ही काय शिकलाय, कुठला अनुभव आहे तुम्हाला. प्रभूकडे जाताना प्रभूला तुमची अवस्था जोपर्यंत तुम्ही त्याला कथन करत नाही, म्हणजे तुमची अवस्था पहिले तुम्हाला तर समजली पाहिजे ना. आमची अवस्था आम्हाला तर कळली पाहिजे ना. आम्ही कर्जबाजारी आहोत, नवरा मेलेला आहे, सावकार तगादा लावायला लागलेला आहे, आता सावकार मुलाला घेऊन जाणार आहे. आमची अवस्था लक्षात घ्या. कधी कधी आम्ही आमच्या अवस्थेला एवढं कॅज्युअली घेतो, आम्हाला समजत पण नाही आमचा प्रश्न किती गंभीर आहे, आमची समस्या किती गंभीर आहे. तुम्ही जे करत आहात किंवा तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहात ते किती गंभीर आहे हे तुम्हाला देवासमोर सांगितलं पाहिजे. काही भीडभाड न ठेवता तुमची अवस्था त्याला प्रगट करणं फार गरजेचं आहे. एक साधारण प्रार्थना करू नका. तुमच्या घरातले बारीक सारीक, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, बारीक सारीक प्रश्न. मागच्या आठवड्यामध्ये एका मुलीने मला फोन केला आणि ती सांगायला लागली, पास्टर माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा. दारू पिऊन ते कामाला जात नाही आणि घरामध्ये कामाला जायचं नाव घेत नाही आणि आमच्या घरामध्ये खूप आर्थिक प्रश्न आहेत. माझे वडील एकदा दारू पिले तर ठीक आहे, पण दिवसभर दारू पिऊन ते कामाला जात नाही. फार मोठी समस्या आमच्या घरामध्ये, कसं काय आम्ही घर चालवायचं. बारीक प्रश्न होता, किती बारीक. माझा बाप दारू पितो आणि तो कामाला जात नाही. परंतु तिनं ती समस्या सांगितली आणि म्हटली, माझा विश्वास आहे की तुम्ही प्रार्थना केली की माझे वडील कामाला जातील. आणि तिचा एवढा विश्वास होता आणि मी ती प्रार्थना केली. आणि आज सकाळी तिचा मेसेज आला की माझ्या वडिलांनी आठवडाभर घरामध्ये न थांबता कामाला गेले आणि आता ओव्हरटाईम पण केलेला आहे. आणि माझा विश्वास आहे की आता जी एक वेळ ते दारू पितात त्यातून पण ते बाहेर पडणार आहे. कारण सांगा देवाला. ऐकणाऱ्याला कदाचित माझ्यासारख्याला त्याच्यामध्ये काही विशेष वाटणार नाही, पण जेवढी सेन्सिटिव्हिटी तुमच्या प्रश्नाची तुम्ही देवासमोर मांडाल ना, तितका देव तत्परतेने तुमची मदत करणार आहे. हिची तत्परतेने मदत करण्याचं कारण सांगण्याची त्याची पद्धत आहे. तिच्याकडे एक पॅशन आहे सांगण्या संबंधानं. देवाच्या अंतःकरणामध्ये कृपा उत्पन्न करावी. माणूस नाही पाघळला जाणार, तो नाही तुमची मदत करणार. तो तर तुम्हाला हसणार आहे, तो तुमची टिंगल करणार आहे. लाजरस मेला तर येशू त्या ठिकाणात गेल्यावर येशू त्याला त्या लोकांना म्हटला की लाजरस मेला नाही, तो झोपला. त्यास लोक त्याला हसले, दुःखात पण ते हसले. म्हणून म्हटलं दोन पद्धतीचे लोक जगामध्ये आहे. एक तर तुमची समस्या जाणून घेऊन तुमची टिंगल करतील, पण दुसरी अशी एक व्यक्ती आहे की ती तुमच्या समस्येशी एवढं समरूप होते की तिला असं वाटतं की नाही, या अवस्थेमध्ये मला तिला ठेवायचं नाही. तुमच्या समस्येची तीव्रता, तुमच्या संकटाची तीव्रता प्रभूला जसं त्या स्त्रीनं सांगितलं. वाचा ते पहिलं परत वचन स्तोत्र 142 1-2 वचन फार सुंदर आहे. कसा रेफरन्स आहे एकमेकाशी निगडीत आहे पहा. हा, मी आपल्या वाणीने आपल्या वाणीनं परमेश्वराला आरोळी मारितो. कोणाच्या वाणीनं? आपल्या वाणीने. आता हिच्या समोर दुसरा पर्याय होता. ती कोणा तरी मैत्रिणीला सांगितले असतं तिची, आणि आज संदेष्टाची पत्नी आहे, याचाच हा अलिशाचाच तो सेवक होता. मग तिनं दुसऱ्या कोणाला तरी मध्यस्थीला सांगितलं, जरा अलिशाच्या कानावर घाला ना. आम्ही म्हणतो नाही अमक्याच्या कानावर घाला. तुम्ही कानावर घाला. तिला माहिती ह्याच्या त्याच्या तर्फे जाण्यात मजा नाही, मी डायरेक्ट त्याच्याकडे जाईल. आमेन. तोच सगळ्यात भारी आहे. मला माहिती आहे की बरं प्रॉब्लेम असा आहे की देव स्वतःच म्हणतो मला मध्यस्थ नको आहे. हालेलुया. तुम्ही डायरेक्ट त्या म्हणतो माझ्याकडे. बालकास माझ्याजवळ येऊ. मध्यस्थ तरी येऊच देत नव्हते.
पण येशूनं बालकांना बोलवलं ना, हालेलुया. मग प्रभूला डायरेक्ट त्याच्याकडे यायला आवडतं. आलिशाला तिने डायरेक्ट सांगितलं. वाचा बरं. हा? एकदा संदेष्टांच्या शिष्यांच्या हा. स्त्रियांपैकी स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे हा. गाराने केले. गारहण केलं. ती म्हणाली, ती म्हणाली, तुझा सेवक तुझा सेवक माझा नवरा माझा नवरा मरून गेला आहे. मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा तो होता. परमेश्वराचं भय बाळगणारा होता. कोण करू शकतं हे, ज्यांना देवावरती विश्वास आहे, ज्यांना देवाचं भय आहे. तिने सांगितलं त्याला स्पष्ट, अडखत अडखत नाही सांगितली. माझा नवरा तुझा सेवक आहे, तो देवाचं भय बाळगणारा होता. देवाचं भय बाळगणारा असल्या कारणानं आता तो समस्येमध्ये आहे. माझं कारण हे, याच्यातनं तू मला बाहेर काढलं पाहिजे, तू माझी मदत केली पाहिजे. कान देऊ नये का? सगळे स्पष्ट जसेच्या तसे आपले प्रश्न फक्त 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 परमेश्वराला सांगा. आमेन. फक्त परमेश्वराला, फक्त परमेश्वराला. बाकी कोणाला सांगू नका तुमचे प्रश्न. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणी मदत करू शकणार नाही तुमची. ज्या देवाला तुम्ही तुमचे प्रश्न सांगाल, 100% देव तुमची मदत करेल. 100%. एक छोटस मुलगा, त्या मुलाला दवाखान्यामध्ये नेलं. तो खूप आजारी होता. मग डॉक्टरने त्याला सांगितलं की त्याच्या सगळ्या टेस्ट कराव्या लागणार आहेत, त्याच्याशिवाय त्या लेकराला बरं नाही वाटणार. आणि त्या लेकराला बरं करण्यासाठी ते घाबरले. एवढ्या सगळ्या टेस्ट कशा काय आम्हाला करायच्या? तेवढी एवढ्या छोट्याशा लेकराच्या एवढ्या टेस्ट कशा करणार? मग त्यांना तेवढ्यात आठवलं, नाही आपण प्रार्थना करू मग टेस्टला जाऊ. आणि मग त्यांनी मला कॉल केला आणि त्यांनी सांगितलं की बाळ आहे आमचं आणि त्याला आता दवाखान्यामध्ये न्यायचं आणि एवढ्या लेकराच्या खूप टेस्ट करायला डॉक्टरनं सांगितलेले आहेत आणि आमची तेवढी ऐपत पण नाहीये. आणि मग मलाही मोठा कळवळ आला. म्हटलं प्रभूजी, असं होऊ दे नकोस, या लेकराच्या एवढ्या टेस्ट एवढा त्रास त्याला होऊ दे नकोस. आणि मग प्रार्थना केल्यावर 3-4 दिवसांनी ते दवाखान्यामध्ये घेऊन गेले. डॉक्टरने लेकराला पाहिलं. ते म्हटले काही गरज नाही, सगळं चेंज झालेलं आहे, प्रभूनं अद्भुत काम केलेलं आहे, याला टेस्टची गरज नाही, याला घरी घेऊन जातो मी. का? गारणं फक्त देवाकडे मांडा, आमेन. बाकी कोणाकडे नका म्हणा. डॉक्टरला तुम्ही दाखवाल, तो तुमच्या जास्तीत जास्त टेस्ट करायला सांगेल, पण प्रभूकडे तुम्ही मांडाल तर अद्भुत रीतीने सगळंच दुरुस्त करेल. म्हणून तिने सगळं सांगून टाकलं. इकडे तिकडे नाही सांगत बसले. गेली आणि गेली तर ती तावात गेली. हो, हालेलुया. अशी गेली का? कशी? वाचावर फार सुंदर आहे. त्या संदेष्टांच्या शिष्यांच्या हा? स्त्रियांपैकी हा? एकीने हा? अलिशाकडे गाराने केले. काय केलं? गाराने केले. गारानं. लक्षात ठेवा, आमच्याकडं भरपूर गाराणी आहेत. जेवढी गाराणी तेवढी देवाला सांगा. हालेलुया. बायको बघा, कधी नवऱ्याला सांगितली तर म्हणतं झालं सुरू तुंतुन. आहे की नाही? डायलॉग काय असतो त्यांचा? हिचं तुंतुन, घरात पाय दारात पाय तुझ्यामुळं. आणि बघ शेवटी तो कपडावर कुठून आई बापाने बघून दिलं काय माहिती. मग कशाला त्याला सांगता? देवाला सांगा. आमेन. तुमचं गारणं फक्त देवाला सांगा. दुसरं वचन का देवाला गारणं सांगायचे? वाचा दुसऱ्या वचनामध्ये त्याचं उत्तर दिलं. ती म्हणाली, हा, दुसरं अलिशाने वचन. तिला विचारले, आलिशानं तिला विचारलं, मी तुझ्यासाठी काय करू? काय? का तुमचं गारणं फक्त देवाला सांगायचं? कारण देवाचा प्रश्न असतो, मी तुझ्यासाठी काय करू? आमेन. कुणाला गारणं सांगायचं? परमेश्वराला. लोकांना तुम्ही गारणं सांगितलं तर ते म्हणतात तू केलं तू नाहीस तर. मग कदाचित मावशीला, काकाला, नानाला, नाना आपले नाही म्हणतात, कोणाला तरी जाऊन तुम्ही सांगाल हे माझं संकट आहे, मला कर्ज झाले, अमक झाले. तो म्हणे तू केलं तू नाहीस तर. संदेष्टा मात्र देवाचा सेवक किंवा देव त्या ठिकाणामध्ये पहिला प्रश्न करतो, मी तुझ्यासाठी काय करू? प्रभू तुमची समस्या पाहिल्यावर तोंड फिरवत नाही, तो तुमच्या समस्येची जवळीकता साधतो. आमेन. लोक तुमचं संकट पाहिल्यावर तोंड फिरवतात. ते म्हणतात आता आपल्या आजारी पडल्यावर बघा की सगळे कोणच बंद करून बसतात. का तर बिल कोण भरणार? कोण बिल भरणार? मग कोण कॉन्ट्रीब्युशन करणार? कोण त्यांना मदत करणार आहे? सगळे नातेवाईक तोंड फिरवतात. परंतु बायबल काय सांगतं माहिती का? तिनं गाराणं केलं आणि त्याचा पहिला प्रश्न होता, मी तुझ्यासाठी काय करू? म्हणजे काय हो?
ज्यावेळेस तुम्ही तुमची कैफियत, तुमचं गाऱ्हाणं देवासमोर मांडता, त्यास परमेश्वर तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी तयार असतो. सगळ्या जबाबदाऱ्या, जे तुमची समस्या आहे, जे तुमची अडचण आहे, जो तुमचा प्रश्न आहे, या प्रश्नाला सोडवण्यासाठी एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती, एक जबाबदार व्यक्तीची तुम्हाला गरज आहे. तुम्हाला कळतं का? ती कर्जामध्ये आहे आणि या कर्जातनं तिला बाहेर पडण्याचा मार्ग माहिती पाहिजे. म्हणजे कोणा तिला मोठी झळ सहन करावी लागणार आहे. जो तिला मदतीला जाईल ना, या व्यक्तीला पुष्कळ झळ सहन करावी लागणार आहे, कर्ज फेडावं लागणार आहे तिचं. पण त्यांनी तरी डेअरिंग करून विचारलं, मी तुझ्यासाठी काय करू? लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमच्याकडे काहीतरी अडचण असती ना, त्या दिवशी फक्त देवालाच आपलं गाऱ्हाणं सांगा. कॉन्फिडंटली, अगदी विश्वासानं त्याला सांगा. असं समजू नका की देव तुमचं ऐकत नाही. देव तुमचं ऐकतो. हालेलुया. नेहमी देवाला तुमच्या ऐकण्यामध्ये रस आहे. नोकरी नसेल देवाला सांगा, लेकर नसतील देवाला सांगा. कुठल्याही प्रकारची आडकाठी ठेवू नका. प्रभूशी बोलायला सुरुवात करा. त्यानं तुम्हाला घडवलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, त्याच्याकडं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. आमेन. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. तुमचा प्रश्न किती मोठा आहे हा विचारच तुम्ही करू नका. देव सगळ्यापेक्षा मोठा आहे. हालेलुया. किती मोठा आहे माहितीये का? आकाश त्याचं सिंहासन, पृथ्वी त्याचं पाय गुण. बसतो स्वर्गामध्ये आणि पाय कुठे टेकतात? पृथ्वी. बसल्यावर बरं का, उभं राहिल्यावर विचार करा. आमेन. म्हणून तर आम्ही असं म्हटलं की परमेश्वर उभा राहिला आणि पर्वत थरथर कापायला लागलेली आहेत. इतका मोठा देव आहे. आणि तुम्ही का तुमच्या प्रश्नालाच घेऊन बसलेला आहे. तुम्हाला वाटतं की प्रश्न खूप मोठा आहे. अहो, प्रश्नापेक्षा ज्या सिंहासनावर तुमचा प्रभू बसला त्याच्याकडे पहा. हालेलुया. मी तुझ्यासाठी काय करू? आमेन. आज ज्या भावनेनं तुम्ही आलात ना, आज तुमची समस्या, तुमची अडचण, तुमचा प्रश्न घेऊन आला, आता कोणाला सांगू नका, देवाला सांगायला सुरुवात करा. आणि देव हळूच तुमच्या कानात विचारेल, काय करू मी तुझ्यासाठी? किती सुंदर आहे ना माझा देव, हालेलुया. किती अद्भुत आहे ना देव, Praise God. की तो आम्हाला इतका मोठा देव. ठीक आहे, अच्छे दिन आएंगे म्हणून गॅस झाला 1100 रुपये. कुठंतरी वाटलं होतं कमी होईल तर ते वाढलंच नाही का. पेट्रोल 60 रुपये होतं ते 100च्या वर गेलं. तुमचं गारणं ऐकून तुम्हाला जास्त गारणं तयार करणारे लोक, तसली सत्ता आली. पण देव असा सत्ताधीश आहे, तो गारणं ऐकतो आणि कायमचं त्याचा निपटारा करून टाकतो. हालेलुया. कोणी नाही ऐकणार तुमचं गारणं. तुम्ही कर्जातच पडणार आहे, तुमच्या समस्या वाढतच जाणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही प्रभूशी बोलायला सुरुवात कराल, तुमचं गाऱ्हाणं तुम्ही प्रभूकडे सांगाल, त्याने पहिला प्रश्न केला, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. काय कर, हे कुणाला सांग, वाचा. मी तुझ्यासाठी हा? काय करू हा? हे मला सांग. कोणाला सांग? परमेश्वर, आलिशा म्हणतो मी तुझ्यासाठी काय करू, कुणाला सांग? मला सांग. आणि दावीद काय म्हणतो, वाचा बरं दुसरं वचन 142:2. मी त्याच्या पुढे मी त्याच्या पुढे आपले गाराने मांडितो. गाऱ्हाणे मांडतो, मी आपले संकट आपले संकट त्याला सांगतो. कोणाला सांगतो? परमेश्वराला. आणि त्या सबाईनं कुणाला संकट सांगितलं? अलिशाला. का सांगितलं? कारण आलिशा काय म्हटलं, मी तुझ्यासाठी काय करू. सांगा तर ना देवाला. मेन. त्यांनी काय करायला पाहिजे सांगायला तर पाहिजे ना. मेन. आमचं सारं असतं, देवा तुझ्या मर्जीप्रमाणे काय येईल ते कर. आंधळ्याला, तो आंधळा भिकारी आला आणि प्रभूला, तुला मी तुझ्यासाठी काय करू? प्रश्न तोच आहे, मी तुझ्यासाठी काय करू. आता तिच्या दोन उत्तर तिच्याकडे आहेत. दोन उत्तर तिच्याकडे असणार आहे. कदाचित मी तिथं असतो तर गडबडीने म्हटलं असतं, ते सावकाराचं काय ते मिटवून घे. दोन प्रश्न, दोन उत्तर असतात. एक काय, सावकाराचं कर्ज फेड, आणि दुसरं उत्तर काय असेल, सावकाराचं कर्ज फेडून माझं घर पण चालू. प्रॉब्लेम तोच आहे. प्रभू तुम्हाला नेमकं तुमची अपेक्षा काय हे तुम्ही मनापासून त्याला सांगावं. मेन. तुम्हाला काय पाहिजे मनापासून सांगावं. तो भिकारी बसला होता तिथं, आंधळा भिकारी, त्याला पण प्रभूने विचारलं, मी तुझ्यासाठी काय करू. तो म्हणला असता, एक वेळची भीक द्या. एक पेत्र म्हणतो ना, माझ्याकडे सोनं रुपं, काही नाही. कारण तो त्याच्याकडे सोनं रुपयासाठी जात होते चर्चला, लोक सोनं रुपं टाकत होते. काय चर्चचे भारी लोक होते बघा ते. ज्या अर्थी पेत्र म्हणतो माझ्याकडे सोनं रुपं, काही नाही. म्हणजे त्या चर्चच्या बाहेर बसणाऱ्या लोकाला काय देत होते, भिकाऱ्याला. सोनं. मग कोणता भिकारी भीक मागायचं सोडेल? सोनं जर मिळायला लागलं तर नाही का.
ते प्रत्येक जण येतं, ते त्याला सोनं त्याला चांदी देऊन जातं. मग याची काय भीक मागण्याची पद्धत बदलली. आता पेत्रपद त्याच्याकडे आल्यावर त्यानं तोच प्रश्न, येशूपद त्या भिकाऱ्याकडे आल्यावर त्याने तोच प्रश्न केला, मी तुझ्यासाठी काय करू, सोनं रुपये. म्हणून तर मी गीत गातो ना, प्रभू तू है चांदी से भी कीमती. आमेन. नेमकं काय केलं पाहिजे तुमच्यासाठी? लक्षात ठेवा, जगामध्ये सगळ्यात मोलवान काय असेल तर फक्त आलिशा आमचा प्रभू आहे. हालेलुया. तिथं मुद्दामून देव तुम्हाला प्रश्न करतो, मी तुझ्यासाठी काय करू, काय अपेक्षा आहे, अपेक्षा काय तुमची. आणि तिनं अतिशय मार्मिक असं उत्तर त्याला दिलं. वाचूया, मी तुझ्यासाठी काय करू. त्यानं पहिली गोष्ट, का आलिशाला देवाला आमचं आणि गाऱ्हाणं सांगायचं, कारण आम्ही ज्या वेळेस त्याच्याकडे समस्या मांडतो त्यास तो तोंड फिरवत नाही, तर सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी तो तयार होतो. हालेलुया. गाऱ्हाणं मांडल्या लगेच तो म्हटलं, असं नाही म्हटलं ठीक आहे मी आता उद्या येतो, मग आपण याच्याविषयी चर्चा करू. काही लोक बघ आपण उद्या बोलू या विषयावर, आणि मग उद्या तुम्ही कॉल केला की त्यांचा फोन बंद असतो, ते उचलतच नाहीत फोन. का तर त्यांना कुठं तुमच्या समस्येचं उत्तर द्यायचं आहे. पण ज्याच्या समोर तो मांडतो, तुम्ही तो प्रश्न मांडता, तो ऑन द स्पॉट तुमच्या प्रश्नाची डिलिव्हरी करतो. ऑन द स्पॉट, जागेवरती. लक्षात ठेवा, जागेवरती. परमेश्वराच्या घरामध्ये प्रार्थनेसाठी पुढे आला ना, जागेवरती डिलिव्हरी झाली पाहिजे, जागेवरती तुमचा प्रश्न सुटला पाहिजे, जागेवरती. आणि म्हणतो सुटत का नाही, तुम्ही सांगत नाही म्हणून सुटत नाही ना. तुम्हाला ती सवय लागली, आलं डोक्यावर हात ठेवला, पोपट पिंजऱ्यात गेला. हो, मी गाऱ्हाण तर सांगितलं पाहिजे ना, नेमकं काय केलं पाहिजे. प्रभू अपेक्षित करतो, काय करू मी तुझ्यासाठी. वाचा बरं पुढे. तुझ्या घरात काय आहे. आलिशाला तुमचं गाऱ्हाणं काय सांगावं, का सांगावं, तर त्याचं पहिलं कारण तो विचारतो, मी तुझ्यासाठी काय करू. आणि दुसरी गोष्ट, तो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, काय विचारतो वाचा. तुझ्या घरात काय आहे. तुझ्या घरामध्ये काय काय आहे. काय 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 तुझ्या घरामध्ये काय काय आहे. दुसरी गोष्ट, देवाला तुमच्या घरात जे काही आहे त्या सगळ्यामध्ये इंटरेस्ट आहे. आमेन. तुझ्या घरात काय, नवरा दारू पितो. तुझ्या घरात काय सांग बरं. देवा माझा नवरा खूप दारू पितो. मग अजून काय तुझ्या घरामध्ये सांगितलं पाहिजे ना, एक एक टप्पा. आम्ही काय करतो माहिती का, दुकानात गेल्यासारखं जेवढे आमच्या खिशात पैसे तेवढंच घेतो आणि घरी निघून येतो. अरे सगळं तिथं तुम्हाला पैसे द्यायचे, तिथं फुकट आहे सगळं. आमेन. तुझ्या घरामध्ये काय काय आहे. काय काय आहे. लेकरं ऐकत नाही, नवरा ऐकत नाही, कर्जामध्ये अडकलेले आहेत, शरीरामध्ये रोग व्याधी विकार आहेत. किती समस्या आहे तुमच्याकडं. आलिशा चमत्कार करण्याच्या अगोदर पहिल्यांदा त्या घरातलं सगळ्या परिस्थितीचं अवलोकन करतो. सगळ्या समस्या. आलिशानं एका मिनिटात त्या प्रश्नाचा निकाल नाही लावला. त्याला पहिलं विचारलं, मी तुझ्यासाठी काय करू. आणि आता प्रश्न काय करतो, तुझ्या घरात काय काय आहे. तुझ्या घरामध्ये काय काय आहे. तुमच्या घरात जे काही आहे ते सगळं जाणून घेण्यासाठी प्रभू उत्सुक आहे. हालेलुया. काय काय तुमच्या घरामध्ये कोण नाही घेणार हो. लोक म्हणतात 12 महिने यांच्या घरात भांडण आहे. तो 12 महिने यांच्या घरात कमी पण आहे. 12 महिने यांच्या घरात काहीच नसतं. यांचं घर कर्जबाजारी आहे, यांचं घर दरिद्री आहे. हे मागणारे लोक आहेत. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही प्रभूला सांगाल, तुम्ही मागणारे नाही वाटणारे लोक बना. असं घडलं तिथं. आलिशानं तिला विचारलं, मी तुझ्यासाठी काय करू. आणि तो म्हणतो की तुझ्या घरामध्ये काय काय आहे. नेमकं काय तुमच्या घरामध्ये, त्याला सांगा. माझ्या घरामध्ये शांती नाही. कोणत्या कारणानं तुमच्या घरातली शांती तुटलेली आहे. का तुमच्या घर शांतीपासून पारखं झालेलं आहे. गोंधळ निर्माण करणारी कोण व्यक्ती आहे. अशी कोणती सिच्युएशन आहे. त्या घरात तुम्ही राहता पण त्या घरामध्ये लेकरं अशांत आहेत. कोणतं कारण त्यांच्या अशांतीचं आहे. सक्सेस नाही, त्यांच्यामध्ये भीती आहे, त्यांच्यामध्ये दडपण आहे. यशाला ते घाबरत आहे, परिस्थितीला तोंड देऊ शकत नाही, दडपणाखाली वावरत आहे. असं कोणतं कारण आहे आमच्या घरामध्ये की ज्या कारणामुळं आम्ही आमच्या घरात राहताना सुद्धा आम्हाला राहू वाटत नाही. आमच्या घरातली शांती निघून गेलेली आहे. आमचं कारण तर प्रभूला कळू दे ना. तुझ्या घरामध्ये काय, गोंधळाचं वातावरण आहे. तुझ्या घरामध्ये आनंद नाही का. कोणत्या गोष्टीने तुझा आनंद निघून गेलेला आहे, कोणतं कारण आहे. म्हणून आलिशा
शुनेम या ठिकाणच्या थोर स्त्रीकडे गेल्यावर त्यानं तिच्या घराचं अवलोकन केलं. लक्षात घ्या, जर तुम्ही तुमचं योग्य आणि कारण प्रभूला सांगितलं तर कशा पद्धतीने. अलिशा गेला त्या बाईला बोलवलं, इकडे तुझ्या नवऱ्याला राजाच्या दरबारामध्ये कामाला लावून राजाला सांगू का, राजाकडे माझी ओळख आहे. ती म्हटली, माझा आनंद तो नाही, माझं घर नांत व्हावं, माझ्या घरामध्ये लेकरू असावं, ही जे तिने समस्या सांगितली ना. मग अलिशा तिला म्हटला की पुढच्या वर्षी नक्की तुझ्याकडे लेकरू असेल. त्याला माहिती होतं हिच्या आनंदाचं कारण काय. लेकरू मेलं तरी अलिशाने परत आनंद आणून दिला. हालेलुया. काय तुमच्या घरातली नेमकी समस्या काय तुमच्या घरामध्ये, जे तुमच्या घरामध्ये आहे ते देवाला खुलेपणानं सांगा. कोणाला सांगू नका, पण देवाला खुलेपणानं सांगा. आमेन. बिनधास्त सांगा त्याला, कोणत्याच अडचणी ठेवू नका. पण जरा सांभाळून बरं का. परवा एका मला फोन केला, मला माझ्या घरातलं सगळं तुम्हाला सांगायचं. म्हटलं सांगा. त्याच्या मुलांनी कोणत्या कोणत्या शिव्या दिल्यात ते पण त्याने मला फोनवर सांगितलं. मी म्हटलं तुम्ही शिव्या दिलेल्या पण सांगणार का. मग काय करू म्हटलं, ठेवा म्हटलं फोन. शिव्या कोणत्या दिल्या हे सांगू नका, एवढं पण मोकळून नाही सांगायचं की ऐकणाऱ्याचे कान भणारून जातील. पण नेमकी समस्या मात्र देवाला सांगा. नेमकी काय तुमची समस्या, कोणत्या कारणानं तुमच्या घरामधलं आणि तुमच्या घरामध्ये बरकत नाही, तुमच्या घरामध्ये शांती नाही, तुमच्या घरामध्ये आनंद नाही, तुमच्या घरातली व्यवस्था सगळी विस्कटून गेलेली आहे, कुटुंब तुटलेलं आहे, घरामधलं वातावरण बिघडून गेलेलं आहे, पती पत्नीमध्ये पटत नाही, माणसपणा असेल, कदाचित कौटुंबिक ऐक्य नसेल, संघर्ष असेल, कदाचित शिक्षण घेतलं असेल, नोकरी नसेल, सगळ्या गोष्टी सांगा. आपल्या बुद्धीवरती अवलंबून राहू नका. देवाला प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मी तुझ्यासाठी काय करू आणि तुझ्या घरामध्ये काय काय आहे. सगळं सांगा त्याला. आणि तिने काय उत्तर दिलं पहा बरं. ती म्हणाली एक घडा तेलाशिवाय, एक घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात, आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. काही कसं नाही, बिछाना नव्हता, बाकीची भांडी कुंडी नव्हती. म्हणून तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं, सांगताना पण नेमकं जेवढं आहे तेवढं सांगा. आमेन. प्रभूला काय, अलिशाला नेमकं काय अपेक्षित आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तुझ्या घरात काय आहे लक्षात ठेवा. प्रभूला समोर गारणं मांडताना ना, जे नाही त्याच्यापेक्षा जे तुमच्याकडे आहे ते पण सांगा ना. हालेलुया. तिने काय सांगितलं, एक घडा तेलाशिवाय. म्हणजे बाकीचे भांडे रिकामे आहेत का नाही. आम्ही म्हणलं असतं पातील रिकाम, बघा तुम्ही घरामध्ये टोपल्यात काय नाही, पिठाच्या ह्याच्यात काय नाहीये, दाढी संपलेल्या आहेत, साबण संपलेला आहे, निरमा संपलेला आहे. एवढं सांगण्यापेक्षा जे थोडं आहे ते देवाला सांगा. हालेलुया. हा, थोडंसं सांगा. हे शांती वगैरे नाही, प्रभूला माहितीये, पण सांगा त्याला माझ्या घरात शांती नाही. मग तो काय तुझ्या घरामध्ये शांती नाही, आनंद नाही, अमकं नाही, सगळं ते सगळं तुझ्याकडे नाही, पण आहे काय ते सांग ना. ते म्हटले आहे एक घडा भरून तेल आहे. हालेलुया. आलं का लक्षात. शहाण्या कुमारी शहाण्या का ठरल्या, कारण त्यांच्या भांड्यामध्ये तेल होतं, घड्यात तेल होतं. विश्वासणारे लोक ज्यांच्या घड्यामध्ये पवित्र आत्मा आहे पण त्यांच्याकडे गाऱ्हाण आहे, लक्षात ठेवा, जर प्रार्थनेचं जीवन तुमच्याकडे असेल आणि गाऱ्हाण असेल तर हेच घडा बाकीच्या घड्यांना भरणार आहे. आमेन. गाऱ्हाण समजून घ्या. कसं कर्ज फिटणार आहे, कसं यातनं बाहेर पडणार आहे. ज्या दिवशी तुमच्याकडे गाऱ्हाण असतं ना, त्या दिवशी तुमचं भांड मात्र तेलानं भरलेलं असलं पाहिजे. आमेन. हे तेल म्हणजे पवित्र आत्मा, तेल तुमच्या प्रार्थना आहेत, आमेन. तेल अभिषेक आहे. किती पण गाऱ्हाण असलं, किती पण अडचण असली तरी अभिषेक मात्र तुमच्याकडे भरपूर असला पाहिजे. एक घडा भरून तेल. काही नाही आमच्या घरामध्ये, आमच्याकडे काही नाही, चांगल्या वस्तू नसेल, पण तुमच्या घरामध्ये जर अभिषेक असेल तर लक्षात ठेवा, गेलेलं सगळं तुम्हाला परत मिळेल. सगळं सगळं परत मिळेल. कर्जात होती पण तिच्याकडं एक घडा तेल होतं हे लक्षात ठेवा. हालेलुया. गारण असू द्या, समस्या असू द्या, कुरकुर असू द्या, उणेपण असू द्या,
आज जी तुमची अवस्था आहे ना, ही अवस्था फक्त तुमच्या घरामध्ये असणारा 1 घडा तेल हे सगळं बदलून टाकणार आहे. आमेन. असं लिहिलंय तिने. माझ्या घरामध्ये 1 घडा तेलाशिवाय हा. आपल्या दासीच्या घरात आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. काही एक नाही. आता त्यांनी तिसरी गोष्ट वाचा, त्यांनी काय समाधान केलं वाचा तो त्याला. तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्यांपाजाऱ्यांकडून आपल्या शेजाऱ्यां पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मागून आण. मग आपल्या पुत्रासह मग आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर दार बंद कर व त्या सर्व भांड्यात सर्व भांड्यात तेल ओत तेल ओत आणि भांडे भरेल आणि भांडे भरेल. ते बाजूला ठेव. आता असं लिहिलं. परत स्तोत्र 142 1-2 दुसऱ्या वचनामध्ये वाचा बरं. मी त्याच्या पुढे मी त्याच्या पुढं आपले गाराने मांडतो. आपलं गाराणं मांडलं. मी आपले संकट आपलं संकट त्याला सांगतो. त्याला सांगतो. स्तोत्र 142 1 आणि 2. मी आपल्या वाणीने आपल्या वाणीनं परमेश्वराला आरोळी मारितो. परमेश्वराला आरोळी मारतो. आपल्या वाणीने आपल्या वाणीनं परमेश्वराची विनवणी करीतो. परमेश्वराची विनवणी करतो. मी त्याच्या पुढे मी त्याच्या पुढे आपले गाराने मांडतो. आपले गाराणे मांडतो. मी आपले संकट आपलं संकट त्याला सांगतो. कुणाला सांगतो? परमेश्वर. का सांगायचं परमेश्वराला संकट? कारण परमेश्वराला संकट दिल्यावर तो सोल्युशन पण देतो. आमेन. सोल्युशन पण पाहिजे ना. हालेलुया. गारणं मांडलं तिनं. गारणं मांडल्यावर त्यानं सोल्युशन दिलं. काय सोल्युशन दिलं? जाऊन शेजाऱ्या पाजाऱ्याची भांडी मागून आण. असंच लिहिलं. वाचा बरं. तू जा हा? आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्यांपाजाऱ्यांकडून पहिले कुठं जायला सांगितलं? बाहेरून कुठं? बाहेर. शेजाऱ्यांकडे जायला सांगितलं. कशासाठी? आम्ही गारणं कोणाला सांगायला जातो? 100% तिने शेजाऱ्यांना जाऊन गारणं सांगितलं असेल. आमच्या घरात काही नाही हो. पहा, तो आलिशा आहे, तो देव आहे. त्याला दाखवून द्यायचंय. तुम्ही शेजाऱ्या पाजाऱ्यांना संकट सांगितलं, त्यांनी मदत केली नाही. आता त्यांची भांडी घेऊन या. हालेलुया. त्यांची भांडी घेऊन या. तुमची रिकामी भांडी त्यांनी बघितली, पण गारणं तुम्ही सांगितलं. आता जो चमत्कार होणार आहे, या चमत्काराच्या द्वारे शेजारी पाजारी पण आश्चर्यचकित झाले पाहिजे, थक्क झाले पाहिजेत. आमेन. सांगितलं ना शेजारी जाऊन. लोक तुम्हाला पाहिलं लोकांनी. कधी कधी तुम्ही जिथं राहतात ते मग अरे आमच्याच गल्लीत राहिला. मला आता बरेच कॉल तिकडून पुण्यावरून इकडून तिकडून येतात. काही लोक परदेशामध्ये सुद्धा आहेत. आम्ही जिथं राहत होतो त्या वाड्यामध्ये एक परिस्थिती अशी होती की त्यावेळेस तिथले जे अंकल होते, ते वैरागर अंकल, ती बघती मुलगी असल कॅलिफोर्नियामध्ये, ती बघती. सकाळीच तिचा मेसेज आला, फोन आला होता, कॉल आला होता काल काहीतरी. आणि म्हणजे ज्या वाड्यामध्ये राहायचो तिथं आमच्याकडं कधी म्हणजे चांगलं चुंगलं खाणं, वडील दारू पिणारे असल्या कारणाने ते कधी नव्हतंच भाग्य. मग ते कधीतरी आम्हाला भाजी बिजी द्यायचे. आमच्या घरामध्ये 12 महिने भांडणं. त्यामुळं आमचा परिवार सगळ्या लोकांच्या दृष्टिकोनातनं काही उपयोगाचाच परिवार. बरं, भांडणं किती 2-2 वाजेपर्यंत चालायचे. रात्री 2 वाजेपर्यंत की नाही, पुन्हा 2-2 वाजेपर्यंत भांडणं. आणि सकाळी उठून सगळे परत कामाला जायचे. पहाटे 4 पासून सगळे 2-2च तास झोपायचे. मग हे सगळं त्या लोकांनी पाहिलं. मग ती सिच्युएशन. आणि आता ते ऑनलाईन मला बघतात ही सिच्युएशन. का? तो म्हटला शेजारी पाजारीची भांडे घेऊन ये. हालेलुया. हे जे तुम्ही होता, आता शेजाऱ्याला कळू द्या तुम्ही ते नाहीत. तुम्हाला जे बनवलं ते देवाने सगळ्यात वेगळं बनवलं. जा शेजारी पाजारीची भांडी घेऊन ये. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. देवाला कधीच वाटत नाही की तुम्ही तुमच्या शेजाऱ्यापासून तुमची साक्ष लपवावी. दुसरी गोष्ट, गुप्तधन सापडल्यावर लोक काय म्हणले असते, कळू देऊ नका त्या. त्यांना कळत तर प्रॉब्लेम येईल. पण आलिशा एवढा भारी होता ना, तो म्हटला आता तू काय कर, शेजाऱ्या पाजाऱ्यांची भांडी मागून आण. ऐका, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. जिथं विश्वासणारे लोक राहतात ना, त्यांच्यामुळे त्यांचे शेजारी सुद्धा आशीर्वादित होतात. हालेलुया. आमेन. म्हणून विश्वासणारे लोक तुमच्या घराजवळ ठेवा बरं का. हालेलुया. जे ऐकत आहेत टीव्ही वरून, फेसबुक वरून, कुठून कुठून तुम्ही ऐकताय, तुमच्या घरामध्ये ज्यावेळेस तुमचं घर कोणाला द्यायचं असेल तर विश्वासणाऱ्या व्यक्तीलाच द्या.
कारण त्याच्यामुळं तुमच्या जीवनातले प्रश्न सुटणारे, बरकत तुम्हाला मिळणार आहे. आमेन. असंच लिहिलंय त्याच्यामध्ये, वाचा बरं. हा, तो तिला म्हणाला, तो तिला म्हणाला, तू जा तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्यांकडून आपल्या शेजाऱ्यांकडून, अजूनही हे कोण पाजारीत माहित नाही, शेजाऱ्यांकडून, अजून पाजाऱ्यांकडनं म्हणजे शेजारीत राहत, अजून पलीकडच्या गल्लीतले पाजारी. जिथं तुम्ही राहता ते शेजारी आणि पलीकडची गल्ली हा, आजूबाजूचे लोक त्याला म्हटलेले आहे. शेजारी पाजारी म्हणजे आजूबाजूचे लोक. देव तुमची टेस्टमनी तुमच्या पुरती मर्यादित ठेवणार नाही. एका गल्लीतनं दुसऱ्या गल्लीत गारहाणं त्याच्याकडे मांडल्यावरती, कोणाकडे मांडू नका गार, देवाकडे गारहाणं मांडा. आतापर्यंत तुम्ही सगळ्या गल्लीमध्ये आणि पलीकडच्या गल्लीमध्ये बदनाम असाल, पण ज्या दिवशी तुमचं टेस्ट मनी येईल आणि देवाला तुमचं गारणं तुम्ही सांगाल, तो देव तुमच्या शेजारी आणि त्याच्या शेजारी सुद्धा किती देवानं तुमच्या जीवनात चमत्कार केला हे सिद्ध करून दाखवणार आहे. त्यानं सोल्युशन दिलं, जा शेजाऱ्या पाजारची सगळी भांडी घेऊन या. आता अजून एक गोष्ट मला सांगतो, गारणं मांडणं सोपं आहे, पण शेजारी पाजारी घेऊन येणं अवघड आहे. अजून तुम्हाला सांगतो, तुम्ही आशीर्वादित होण्याच्या अगोदर देव लगेच तुमची भांडी नाही भरत, तो तू आधी दुसऱ्याची भांडी घेऊन ये. काही प्रश्न तुमचे असे सुटणार नाही, तुमच्या शेजाऱ्यांना सुवार्ता सांगून त्यांना. आता विचार कर, हे संदेश फार सोपा आहे. मला माहिती आहे ही कर्जबाजारी बाई आहे, ऐका बरं का, ही बाई कर्जबाजारी आहे आणि मुलाला पाठवलं, जा तुमचं भांडं रिकामं द्या. आम्ही म्हणेल गाण ठेवील नाहीतर विकल ती, साहजिकच आहे की नाही. मग ती आणणार कसं काय? पण तुम्हाला आठवतं का, देव कधी बदलत नाही बघा. मिसर सोडताना तो म्हटला, त्या मिसरातल्या मिस्त्रीने सोनं तुम्हाला देतील. काही लोकांना असं वाटतं, नाही हो सुवार्ता शेजाऱ्याला सांगते पण येत नाही, तुम्ही सांगत नाही म्हणून ते येत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमचं गारहाणं बंद होण्यासाठी तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यांना घेऊन यावंच लागेल. आधी ते म्हटले घरातले नाही भांडे भरले का? देव तो देव आहे, त्याला माहितीये भांड भरून घरात खाऊन पिऊन आराम करतील, झोपतील निवांत. शेजाऱ्यांना पण कळलं पाहिजे यांच्या देवाने यांच्या जीवनात किती. मग ते शेजारी त्यांना झोपू देणार नाहीत. उठा की, एवढं देवानं चमत्कार केला तरी आराम करताय, झोपताय, ड्रायव्हरी चर्च आहे, कळतं का नाही, शुक्रवारी प्रार्थ. म्हणून देव म्हटलं पहिले शेजाऱ्यांना जा, हे त्यांच्या घरात त्यांना टॉर्चर करतील. चला की, आमची पण भांडी तुमच्या देवाने भरली, तुमची भरली तरी तुम्ही घरामध्ये बसला का? या देवाचा अनुभव आम्हाला आला, अरे तुम्हाला पण त्याचा अनुभव यायला पाहिजे. शेजाऱ्या देवाकडे गारणं केलं ना, देव सगळी सिच्युएशन बदलायला सुरुवात करतो. फार सुंदर आहे रे का, कसलं सुंदर आहे देवाचं वचन. काय त्याच्यामध्ये उत्तेजन आहे, काय त्याच्यामध्ये सोल्युशन आहे, कशा पद्धतीचं. आणि त्या ठिकाणी वाचा, त्याच्यामध्ये काय केलं त्याने. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी. किती हो? बरीचशी. एक भांड आणू नका. किती आणायची? बरीचशी. म्हणून सेल ग्रुपला जाताना जास्त भांडी घेऊन या, तुमचं गारण दूर होण्यासाठी. एक भांड आणायचं, माझं भांड नाही. किती भांडी आणायची? बरीचशी. वाचा किती लिहिली आहे? बरीचशी रिकामी. किती भांडी? बरीचशी. सगळेजण बोला, कितीची भांडी? बरीचशी. किती आत्मे आणायचे? गारण दूर होण्यासाठी भांडी पण बरीचशी पाहिजे हो. आत्मे पण जास्त जिंकले पाहिजे, सेवा पण जास्त केली पाहिजे. हे देवाचं सोल्युशन आहे. तुम्हाला काय वाटतं? प्रार्थना करा, मग डोक्यावर हात ठेवा, झालं. मग नाही झालं अजून लेकरू, आत्मे कुठे आहे? नाही लागली नोकरी अजून, नाही झाली ट्रान्सफर अजून, आत्मे कुठे? तुझे आत्मे कुठे? भांडी, शेजारी पाजारीची भांडी. आता पुढे वाचा. हा, बरीचशी भांडी रिकामी आणून मागून आण. मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन. कुणासह? पुत्रांसह. कोणाला सावकार घेऊन जाणार आहे? कुणाला नेणार आहे? मुलाला. सोल्युशन पाहिजे, मग कोणाला प्रार्थनेला घेऊन बसायचं? पण आम्हाला नाही. तुम्ही करा ना पाळक साहेब प्रार्थना. नवरा दारू सोडव, करा पाळक साहेब प्रार्थना. मुलाला नोकरी लागाव, करा प्रार्थना. लग्न व्हावं, करा प्रार्थना. तुम्ही बसा ना मुलाला घेऊन.
दार बंद केलं असं वाचा तिथं. मग आपल्या पुत्रांसह हा? घरात जाऊन दार बंद कर दार बंद कर, व त्या सर्व भांड्यात सर्व भांड्यात तेल ओत. आता तू शेजाऱ्याची भांडी आणली, कर्ज कुणाचं फिटायचंय? बाईच. सुटका कोणाची करायची? मुलाची. भांडी कुठली आहेत? प्रार्थना कुणासाठी करायची? शेजाऱ्यासाठी. हालेलुया. देवाचं सगळं वेगळं आहे बरं का, हालेलुया. सगळं वेगळं आहे. तो दुसऱ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, आमेन. शेजाऱ्याची भांडी भरतील आणि ती भरता भरता तुमची भरतील. भरली तशी बघा तिथं काय लिहिलं. हा, मग आपल्या पुत्रासह आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर दार बंद कर, व त्या सर्व भांड्यात सर्व भांड्यात. किती भांड्यात मध्ये? सर्व भांड्यात जेवढे आणले तेवढ्यांना सोडू नका. आमेन. किती भांडे आज आलीत ना, एक पण भांड जाऊ देऊ नका असंच. आमेन. आणि तुम्ही ज्या भांडे आज आला ना, तो येताना तुमचे उत्तर जर पाहिजे तर येताना अजून भांडी घेऊन या, आमेन. अजून भांडी घेऊन या. 100% सोल्युशन आहे, हालेलुया. 100% सोल्युशन आहे. आमेन. तुम्ही आणल्याबरोबर उत्तर मिळायला सुरुवात होतात. आमेन. कोणीतरी सांगितलं SRP कॅम्प मधनं येत आहेत, उस्मानाबाद वरून एका मुलाला आणलं अगोदर, तो व्यसन करायचा. इथं आला चर्चमध्ये, तो बदलला. दुसऱ्या भावाला पण घेऊन आला, तोही व्यसन करत होता. आणि गेल्या आठवड्यात दुसरा भाव आला आणि तो गेल्यावर तोही बदलला, त्यालाही व्यसन सोडावं लागलं. भांडं आणलं भरलं, भांडं आणलं भरलं, बघता बघता सगळी भांडी भरतील. एक दिवस उस्मानाबाद जिल्हा इकडे येईल. आमेन. हे जिल्हा यावा, त्यांचं परिवर्तन व्हावं, याच्यासाठी भांडीत राहण्याला पाहिजे ना, प्रार्थना केली पाहिजे. आता शेवटचं 6 वचन वाचा. खरं तर पुष्कळ गोष्टी आहेत, परंतु सर्व भांडी भरल्यावर सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रास म्हणाली, आपल्या पुत्रास म्हणाली, मला आणखी एक भांडे आणून आणखीन. आता हिला जादूचा खेळ वाटायला लागला. ती ओत्ती भांड भरतं, तिच्याकडे लक्षच नाही किती भांडी भरते. मग पुत्राला काय म्हणते, अरे अजून आण. कसला असेल चमत्कार बघा. हालेलुया. शेजाऱ्या पाजाऱ्याची आणलेली भांडी पण भरली आणि घरातली पण भांडी भरली. आता काय म्हणते वाचा. मला हा. आणखी एक भांडे हा. आणून द्या. आणून द्या. त्यांनी म्हटले, त्यांनी म्हटलं, आता एकही भांडे. शेजारची पण भांडी संपली आणि पाजारची पण, हालेलुया. पलीकडच्या गल्लीतली पण भांडी संपली. आता कुठं सेवा करायची प्रश्न आहे. आमेन. सगळं संपल्यावर आता अलिशा काय म्हणतो वाचा. तेव्हा तेल वाढवायचे राहिले तेल वाढवायचं राहिलं. तिने जाऊन देवाच्या माणसास हे सांगितले, लक्षात ठेवा, ज्या प्रभू तुमच्या जीवनातली कमतरता दूर करतो ना, त्याच पहिल्यांदा ज्यानं कमतरता दूर केली त्याची आठवण करायला पाहिजे. अलिशाकडे गेली ती. हालेलुया. आम्ही भांडे भरल्यावर म्हणलं असतं जाऊ दे, आता कुठं तर तेल विकायला जाऊ. नाही, बरेच लोक लेकरं दिली, आता आहे आराम. लग्न झालं, आता कशाला अलिशा, घरातच बसायचं, बाळ खेळवत घरातच बसायचं, उलू उलू करत, नाही का, चोनू मोनू चोनू करत तिला घरातच बसायचं, नोटा मोजत. देवाने नोकरी दिली, सगळं दिलं. धन्य लोक प्रभूने दिलेल्या गोष्टीचं स्मरण करून पुन्हा प्रभूला भेटायला जातात. हालेलुया. त्या स्त्रीनं अलिशाला जाऊन सांगितलं. काय सांगितलं? तिने जाऊन देवाच्या माणसास हे सांगितले. हा. तो म्हणाला, जा तेल विकून. काय तेल विकून? ऐका बरं का, एक एक शब्द. तेल विकून आपले कर्ज फेड. आपलं कर्ज फेड. अजून व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर. काय कर? निर्वाह कर. म्हणजे सोल्युशन. म्हणून म्हटलं ना, मी तुझ्यासाठी काय करू, त्याने विचारलं, कर्ज फेडू का आयुष्यभराची तरतूद करू? हालेलुया. मी आपलं गाऱ्हाणं कुणासमोर मांडलं परमेश्वरास. आणि त्यानं उत्तर कसं दिलं? तू कर्जात ना तर फिटणारच, हालेलुया. मुक्त होणार, पण त्याच्या पलीकडं आता इथून पुढं तुझ्या मुलांना, तुला आयुष्यभर कुठल्याच गोष्टीची कमतरता राहणार नाही. हे प्रभूचं सोल्युशन आहे. हालेलुया. म्हणून तुमचं गाऱ्हाणं फक्त परमेश्वराला. कोणाला सांगायचं गाऱ्हाणं? परमेश्वर. बोला की जरा जोरात. परमेश्वराला. कोणाला सांगायचं? परमेश्वराला. कधीच कोणा व्यक्ती समोर आपलं गाऱ्हाणं मांडू नका, कोणतं पण असू द्या. देवासमोर यायचं. देवा, या असं आहे, मनातल्या सगळ्या गोष्टी. मुलगा बघ काम करत नाही, आता ते कर्जबाजारी आहेत, मुलं घरी आहेत तिची,
कामाला जात नाही ती दोन्ही मुलं, पण तरी सुद्धा अलिशानं तिच्यासाठी सगळी तरतूद करून ठेवली. जाता जाता मी तुम्हाला सांगेन, ज्या भावनामध्ये तुम्ही आलेला आहात इथं देवानं तुमच्यासाठी सगळी प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे. हालेलुया. अलिशासारखा मी एक माध्यम असेल, पण पुरवठा त्याचा असेल. आमेन. म्हणून आपण समोर येऊया आणि सगळं आपलं गारणं आपल्या देवाला सांगू. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपली मस्तकं आपण लावूया. जेवढे लोक प्रार्थनेसाठी आवश्यक आहे, ज्यांना प्रार्थना, सगळे पुढे येतील. आणि इथं जे सगळे लीडर्स आहेत, तुझ्या उपस्थितीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभूजी. आमचा विश्वास आहे, आमचं गारणं, आमचं रदगत आम्ही तुझ्या समोर सांगितलं आणि याच्यामध्येच आम्हाला सुटका आहे. जे लोक लांबून आम्हाला ऐकत आहे आणि माझा हाही विश्वास आहे, त्यांची तू भेट घेतलेली आहेस. जिथं आहेत त्याच ठिकाणात त्यांना सुटका दिलेली आहे. सैतानाची शक्ती नष्ट झालेली आहे. कोर्ट केसमधनं त्यांना बाहेर काढलेले आहे. पती पत्नीतला संघर्ष संपुष्टात आणलेला आहे. वांजपणा तू काढून टाकलेला आहे. उद्ध्वस्त झालेल्या घराचं पुन्हा एकदा तू पुनर्स्थापना केलेली, हे आम्ही पाहत आहोत तुझ्या आत्म्यामध्ये प्रभूजी. आणि आम्ही तीच कळवळ्यानं प्रार्थना करतो, किडण्यांचं प्रत्यारोपण व्हावं, नवीन स्थापना त्यांची व्हावी प्रभूजी. हृदयामध्ये जो समस्या आहे ती पण निघून जाऊ दे. त्यांच्या हार्टचे सगळे डिसीज निघून जाऊ दे प्रभूजी. आठवण करत आहोत यशोधरा हॉस्पिटलमध्ये प्रियंका या बहिणीला तुझ्या स्वाधीन करतो. त्यांना पूर्ण आरोग्य दे प्रभूजी. अशी सूर्यवंशी त्यांना व्यसनातून बाहेर काढ. शीतल थोरात यांचा संसार जो विस्कटलेला आहे तो पुन्हा एकदा नीट होऊन जाऊ दे. संघर्ष संपुष्टात येऊ दे प्रभूजी. निलाजी यांच्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही जाहीर करत आहोत डायलिसिस पासून त्यांना सुटका दिलेली आहे. आमचं गारण आम्ही तुझ्या समोर मांडलेलं आहे. कमल, सगळ्या प्रकारच्या भयातनं त्यांची सुटका कर. आणि इथून जाताना अनेक लोक पुन्हा येतील, त्यास त्यांच्याकडे साक्ष असू दे. आणि ते तसेच येणार नाही, त्यांच्यावर बरीच भांडे असतील प्रभूजी, कारण उत्तर आम्हाला त्याच्यातनंच मिळणार आहे. आणि म्हणून ऐकणाऱ्या आणि या ठिकाणात प्रार्थना करणाऱ्या सगळ्या लोकांना तुझ्या स्वाधीन करतो. आशीर्वादित कर. येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन.